गौरव आणि महिमा देवाला असो. बघा, जीवन जगत असताना ज्यावेळेस आम्ही एखाद्या मुलाचं किंवा एखाद्या मुलीचं जीवन आम्ही पाहतो, एक लेकरू हळूहळू हळूहळू वाढत राहतं आणि काही दिवसानंतर, काही वयाचं झाल्यानंतर आम्ही त्याला शाळेमध्ये ऍडमिशन घेऊन देतो. जसं नर्सरी असेल, प्री प्रायमरी स्कूल असेल, फर्स्ट असेल, आणि मग आमच्या लेकराला आम्ही शाळेमध्ये ऍडमिशन घेतो. आणि ज्यावेळेस ते शाळेमध्ये जातं, अनेक दिवस त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शिकवणी, वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांबद्दल त्या ठिकाणी शाळेमध्ये शिकवलं जातं. आणि काही दिवसानंतर त्या लेकराला शाळेमध्ये शिकवलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल परीक्षा द्यावी लागते. आणि मग परीक्षेचा दिवस जसा जसा दिवस जवळ येतो, ते लेकरू परीक्षेबद्दलचा सराव करतं, परीक्षेबद्दलचा अभ्यास करतं आणि परीक्षेला जातं. परीक्षेला गेल्यानंतर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं त्या ठिकाणी ते उत्तर देतं, परीक्षा लिहून घरी येतं. आणि काही दिवसानंतर या परीक्षांचा निकाल आमच्या हातामध्ये येतो. आम्ही पाहतो, मागच्या काही दिवसांपूर्वी 1 मेला त्या ठिकाणी निकाल लागला. आता 10वीचा CBSEचा ICSEचा त्या ठिकाणी निकाल लागला. आणि वेगवेगळ्या लेकरांचे स्टेटस मी पाहिले, त्यावेळेस मला आनंद झाला की चांगल्या मार्कांनी त्यांची लेकरं पास झाले, चांगल्या ग्रेड्स त्यांना मिळाले. आणि चांगले मार्क त्यांना मिळाल्यामुळं, चांगले ग्रेड्स त्यांना मिळाल्यामुळं 10वी पास झाले. आणि आता 10वी पासून ते कितीला गेले? 11वीला गेले. हे लेकरू पण शाळेमध्ये पेपर दिल्यानंतर पेपरमध्ये पास होतं आणि पास झाल्यानंतर एका नवीन वर्गामध्ये, एका मोठ्या वर्गामध्ये ते जातो. जोपर्यंत त्याचं शिक्षण चालू आहे तोपर्यंत त्याला परीक्षा द्याव्या लागणार आहे. जोपर्यंत त्याचं शिक्षण चालू आहे तोपर्यंत त्याला दरवर्षी, दर 6 महिन्याला, दर वर्षाला त्या ठिकाणी परीक्षा द्याव्या लागणार आहे. आणि जसं जसं तो परीक्षा देणार आहे, त्या परीक्षांमध्ये जसं जसं तो उत्तीर्ण होणार आहे, तो पुढच्या वर्गामध्ये आणि पुढच्या स्टेजला जाणार आहे. आता कधी कधी याच्यामध्ये आम्ही पाहतो, बरेचसे लेकरं गळठून जातात, नाही का? कधी कधी आम्ही पाहतो आई वडिलांना काही लेकरं म्हणतात, माझं काही डोकं चालत नाही, माझा दाखला काढा, मी घरीच राहतो, मी काम धंदा करतो, माझं काही आता डोकं चालत नाही. हा स्वतःचा ऑप्शन आहे. आणि मग तो शाळेमधून आपलं नाव काढतो आणि मग वाटल तो बिझनेस, वाटल तो व्यवसाय करतो. पण ज्याला पुढे जायचंय, ज्याला एक चांगली डिग्री प्राप्त करायची, ज्याला उच्च शिक्षित व्हायचंय, त्याला परीक्षा देणं गरजेचं आहे. आणि जसजसं तो परीक्षा देतो, एक पायरी असा तो आपल्या जीवनामध्ये काय होत जातो? पुढे जातो, नाही का? आणि जसा जसा पुढे जातो, त्याची स्टेप वाढली जाते, त्याची स्टेज वाढली जाते, त्याचं सर्वस्व वाढलं जातं. आणि हळूहळू आम्ही पाहतो एका चांगल्या ठिकाणी तो जाऊन पोहोचतो. आणि मग त्या डिग्रीवरती त्याला चांगली नोकरी, चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी प्रदान होतात, नाही का? आज मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना शिकवायची की आमच्या जीवनामध्ये परीक्षा देणं खूप महत्वाचं आहे, नाही का? कधी कधी आम्ही पाहतो, अनेक लोकांना परीक्षा देणं चांगलं वाटतं, पण अनेक लोकांना परीक्षा म्हटलं का पोटामध्ये गोळा येतो. तुम्ही बघा, अनेक तरुण भावांकडे, तरुण बहिणींकडे ज्यावेळेस तुम्ही गेले, अनेकदा पेपरला गेल्यानंतर मी अनेक लेकरांचं ओपिनियन ऐकलं, आता पेपर आहे, इतका चांगला लिहिणार आहे, मी खूप अभ्यास केलाय, मी पेपरची खूप तयारी केली आणि असे उत्तर मी लिहिणार आहे, मी एवढ्या पुरवण्या लावणार आहे. काही काही लेकरांकडे तुम्ही जा, पेपर आहे, पोटातच दुखायला लागले माझ्या. त्या दिवशी एक मुलगा मला भेटला, म्हणे, पाळक साहेब, मी पेपरला जात होतो, पण पेपरला जाताना मला असं होत होतं, नेमकं मला काय होतं, इतकी भीती वाटत होती, इतका पोटात गोळा येत होता, इतकं टेन्शन येत होतं. एका बाजूला काही मुलं काय म्हणत आहे, अरे आता मी एवढं लिहिणार, तेवढं लिहिणार. एका बाजूला मुलं म्हणत आहे, नाही नाही मला गोळा आला. 2 प्रकारचे लोक जगामध्ये. काही काहींना परीक्षा द्यायला आवडतं आणि काही काहींना परीक्षाची भीती वाटते आणि परीक्षेपासून कसं लांब पळता येईल असं त्यांचं जीवन असतं. पण मला तुम्हाला सांगू द्या, जो परीक्षा देतो तो परीक्षांमध्ये पास होतो आणि जो परीक्षांपासून लांब पडतो त्या गोष्टींमध्ये अनुत्तीर्ण होतो, नापास होतो. आजचा माझा जो विषय आहे की बरेचदा जीवनामध्ये एका गोष्टीला आम्ही कायम विचार करतो. बघा, तुम्ही अनेकदा लोकांकडे तुम्ही जाल, ते लोक म्हणतात, अरे एक समस्या झाली का दुसरी समस्या झाली का तिसरी समस्या झाली का चौथी.
कधी कधी ज्यावेळेस मी लोकांना भेटतो, लोक मला सांगतात, बाळासाहेब आमची परीक्षा कितपर्यंत होणार आहे हो, आमच्या समस्या कधी संपणार आहे हो, आमचा प्रॉब्लेम आमच्या जीवनामधून कधी जाणार आहे होतो. नेमकं परीक्षा परीक्षा, समस्या समस्या का? आणि आज याच विषयामधून देवाचं वचन आम्ही ऐकणार आहोत की परीक्षा आमच्या जीवनामध्ये नेमक्या काय आहेत, समस्या आमच्या जीवनामध्ये काय आहेत, ट्रबल्स आमच्या जीवनामध्ये काय, अडचणी आमच्या जीवनामध्ये काय, नेमकं काय कारण आहे की अनेकदा आम्हाला परीक्षांना, संकटांना, अडचणींना सामोरं जावं लागतं. यावेळेस देवाच्या पवित्र वचनाकडे आपण जाऊया. पहिलं कोरिंथकराचं पत्र याचा 10वा अध्याय, पहिलं कोरिंथकराचं पत्र याचा 10वा अध्याय आणि 13 वचन प्लीज कृपा करून कोणतरी वाचण्यामध्ये मला मदत करेल. वाचूया आपण. पहिलं कोरिंथ 10वा अध्याय 13 वचन. ऐका काय म्हणतंय बायबल. मनुष्याला सहन करिता येत नाही, सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. हा आणि देव विश्वसनीय आहे, हा. तो तुमची परीक्षा हा. तुमच्या शक्ती पलीकडे हा. होऊ देणार नाही. हा. तर परीक्षेबरोबर हा. तिच्यातून निभवण्याचा उपायही करील, यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हाल. बघा बायबल आम्हाला सांगतं या ठिकाणी कोरिंथकराच्या मंडळीला लिहित असताना पौल काय म्हणत आहे, मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. पुढे लिहिले, परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावं. या ठिकाणी परीक्षेबद्दल पौल म्हणत आहे की देव तुमची आणि माझी परीक्षा आमच्या मर्यादे पलीकडे कधीच घेत नाही. बोला हालेलुया, हालेलुया. देवाला माहिती आहे की आम्ही कोणत्या प्रकारची परीक्षा, कोणत्या प्रकारच्या गोष्टींना सहन करू शकतो, कोणत्या प्रकारच्या गोष्टींना आम्ही सहन करू शकत नाही, कारण आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत. आणि बायबल मध्ये लिहिले, आमच्या मर्यादे पलीकडे तो आमची परीक्षा कधीच घेणार नाही आणि परीक्षेमधून बाहेर निघण्यासाठी, परीक्षेमध्ये निभाव लागण्यासाठी तो उपायही करील आणि आम्हाला समर्थ देखील तो करणार आहे. बोला हालेलुया. आणि म्हणून आज ज्या वचनातून आम्ही देवाचं वचन ऐकणार आहोत, ज्या विषयामधून देवाचं वचन आम्ही ऐकणार आहोत, तो विषय आहे परीक्षा नेमक्या आमच्या जीवनामध्ये का, समस्या आमच्या जीवनामध्ये का, नेमकं काय कारण आहे की आम्हाला वेगवेगळ्या परीक्षांना सामोरं जावं लागतं, नेमकं काय कारण आहे वेगवेगळ्या समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं. अनेकदा आम्ही प्रश्नामध्ये पडतो, 1 झालं, 2 झालं, 3 झालं, आता किती दिवस. लक्षात ठेवा, एका व्यक्तीला तो या जगामध्ये आहे तोपर्यंत समस्यांना, अडचणींना, परीक्षांना सामोरं जावं लागणार आहे. कारण हे जीवन जर सारखं चालत राहिलं ना तर या जीवनाला अर्थ राहणार नाही. आणि म्हणून या जीवनामध्ये चढ उतार कायम आणि कायम आणि कायम असतात आणि चढ उतार असणं गरजेचं आहे. का माहिती का, जर चढ उतार असतील ना, बघा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एखाद्या पेशंटला व्हेंटिलेटरवर त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि मग त्या ठिकाणी ईसीजीची ती मशीन असते ज्याच्यावरती ईसीजी मॉनिटर त्याला म्हणतात आणि ते ईसीजी मॉनिटर चालू असतं आणि मग त्या मॉनिटरवरती आम्हाला तर काही कळत नाही, पण आम्ही पाहतो त्याच्यावरती हळूहळू अशा खाली वर रेषा चालत राहतात. आम्हाला वाटतं हे नकाशा नेमका काय चाललाय, नाही का. कधी कधी ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला जायचो, मला असं वाटायचं अरे चांगल्या सरळ लाईनी सोडून ह्या वाकड्या तिकड्या लाईनी काय चालतात, नाही का. मी कायम पाहत करते मॉनिटर टुंग 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 आवाज करतच राहतं, नाही का. आणि मग विचार करतो नेमका ह्या वाकड्या तिकड्या लाईन काय. आणि मग काही दिवसानंतर मला समजलं ती लाईन जर सरळ झाली तर माणूस मेला. ती लाईन जेवढी खाली, जेवढी वरती जाती, जेवढी खाली, जेवढी वरती जाती, तोपर्यंत माणूस काय आहे, तोपर्यंत माणूस काय आहे. पण जर ती लाईन सरळ झाली, डॉक्टर म्हणतात तुमचं पेशंट. चढउतार महत्वाचा आहे जीवनामध्ये, नाही का. परीक्षा महत्वाच्या आहेत जीवनामध्ये. आणि म्हणून आज आम्ही वचनामधून ऐकणार की नेमकं का परीक्षा आमच्या जीवनामध्ये, नेमकं का समस्या आमच्या जीवनामध्ये. अनेक लोकांचा हा प्रश्न आहे. अनेक लोक विचार करत बसतात नेमकं का माझ्या जीवनामध्ये समस्या आहेत, का माझ्या जीवनामध्ये परीक्षा आहेत. पहिली गोष्ट, आमच्या जीवनामध्ये परीक्षा काय, वाचूया आपण 2 कोरिंथकराचं पत्र, 2 कोरिंथकराचं पत्र याचा 7वा अध्याय आणि 10वं वचन यावेळेस आम्ही वाचणार की नेमकं परीक्षा, नेमकं दुःख आमच्या जीवनामध्ये काय. वाचूया आपण. 2 कोरिंथ याचा 7वा अध्याय 10वं वचन. ऐकूया आपण. कारण ईश्वर प्रेरित
कारण एक जण वाचा. कारण ईश्वरी प्रेरित दुःख तारण दाई पश्चातापास कारणीभूत होते. हा. त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. काय लिहिलंय बायबल मध्ये? कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. बघा या ठिकाणी पौल काय सांगत आहे? प्रत्येक ईश्वर प्रेरित दुःख कशास कारणीभूत ठरतं? पश्चातापास. जीवनामध्ये पश्चाताप होणं खूप महत्वाचं आहे, नाही का? बायबलमध्ये आम्ही वाचतो प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 38 वचनामध्ये पेत्र त्या लोकांना म्हणत आहे, पश्चाताप करा, पापांची क्षमा व्हावी म्हणून बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचं दान तुम्हाला मिळेल. पश्चाताप जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये दुःख, संकट, अडचणी नेमक्या काय? बायबल आम्हाला सांगतं प्रत्येक ईश्वर प्रेरित दुःख हे कशासाठी आहे माहिती का? बायबल आम्हाला सांगतं आम्हाला कशास कारणीभूत ठरावं? पश्चातापास. बघा आजकाल आम्ही अशा जगामध्ये राहतो ज्या जगामध्ये लोक पाप करतात, ज्या जगामध्ये लोक चुका करतात, ज्या जगामध्ये लोक वाईट करतात, आणि तुम्ही जर त्यांना म्हटले ना, अरे तुम्ही हे वाईट केलं, तुम्ही हे चुकीचं केलं, तुम्ही हे वाईट केलं, ते म्हणत नाही नाही आम्ही बरोबर आहे. कधी कधी तुम्ही पहा ज्यावेळेस भांडणं होतात त्यावेळेस लोक म्हणतात आम्ही त्यांना मारलं, ते म्हणतात आम्ही त्यांना मारलं. आम्ही ज्यावेळेस दोघांकडे पण जातो आणि म्हणतो तुम्ही चुकीचं केलं, त्यांना मारायला नव्हतं पाहिजे, तुम्ही चुकीचं केलं, त्यांना मारायला नव्हतं पाहिजे. आम्ही ज्यावेळेस त्यांना हे सांगायला जातो ना, ते काय म्हणतात नाही 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 नाही, जर मारलं नसतं ना डोक्यावर बसले असते, नाही का? ते आपली चूक कधीच कबूल करणार नाही, ते पश्चाताप कधीच करणार नाही. अरे मी चुकलो, मी अमुक केलं, मी ढमुक केलं. पण बायबल सांगतं आमच्या जीवनामध्ये आम्हाला दुःखाचा सामना का करावा लागतो माहिती का? आम्हाला परीक्षेचा सामना का करावा लागतो? कारण देवाची इच्छा आहे आम्ही पश्चाताप करणारे लोक बनावं. देवाची इच्छा आहे आमच्या चुकांबद्दल, आमच्या पापांबद्दल आम्ही पश्चाताप करावा. आणि म्हणून पौल म्हणतो प्रत्येक ईश्वर प्रेरित दुःख हे तारणदायी पश्चातापास कारणीभूत ठरतं. ज्यावेळेस आम्ही उत्पत्तीचं पुस्तक काढतो आणि या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 42वा अध्याय ज्यावेळेस आम्ही काढतो, या 42 अध्यायामध्ये योसेफाच्या भावांबद्दल लिहिलंय. वाचूया आपण काय म्हणतोय उत्पत्तीचं पुस्तक याचा 42 अध्याय आणि 18 पासून तर 24 पर्यंत. ऐका काय म्हणतोय बायबल, ऐकूया. हा. योसेफ त्यास तिसऱ्या दिवशी म्हणाला, योसेफ त्यास तिसऱ्या दिवशी म्हणाला, मी देवाचे भय बाळगणारा आहे, मी देवाचं भय बाळगणार आहे, म्हणून हेच करा, म्हणून हेच करा, तुमचा जीव वाचेल. म्हणजे तुमचा जीव वाचेल. हा ऐका. तुम्ही सरळ माणसे असला हा. तर तुम्हा भावातल्या एका तुमच्या या बंदीगृहात राहू द्या, हा. आणि तुमच्या घरच्याची उपासमार निवारण्यासाठी हा. तुम्ही धान्य घेऊन जा, हा. आणि तुमच्या धाकट्या भावात मजकडे घेऊन या, हा. म्हणजे तुमचे म्हणणे खरे ठरेल व तुमचे मरण टळेल. हा. त्यांनी तसे केले. मग तो एकमेकास म्हणाले, मग ते एकमेकास म्हणाले. नीट आहे का? आता महत्वाची गोष्ट आहे, आपण आपल्या भावाच्या बाबतीत हा. खरोखर अपराधी असता हा. व आपण त्याचे दुःख पाहिले असताही त्याचे ऐकले नाही, हा. म्हणून हे दुःख आपल्यावर आले आहे. बघा बायबलमध्ये आम्ही पाहतो योसेफाच्या भावांची गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहिलं उत्पत्तीच्या 37 अध्यायापासून पुढं योसेफ आणि त्याच्या भावाबद्दल, त्याच्या घराबद्दल माहिती आम्हाला पाहायला मिळते. बायबल आम्हाला सांगतो योसेफाला देवानं दर्शन दिलं. नीट आहे का? काळजीपूर्वक महत्वाची गोष्ट. योसेफाला ज्यावेळेस देवानं दर्शन दिलं त्यावेळेस योसेफाचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, योसेफाचे भाऊ त्याच्या विरुद्ध करायला लागले. आणि बायबलमध्ये आम्ही पाहतो योसेफ ज्यावेळेस त्याच्या भावांकडे आला, त्या भावांनी काय केलं? बायबल आम्हाला सांगतं त्याला एका खड्ड्यामध्ये टाकलं. वचनामध्ये आम्ही पाहतो योसेफ मरून जावा अशी त्यांची इच्छा होती, योसेफाचं काहीतरी व्हावं अशी त्यांची इच्छा होती. आणि बायबल आम्हाला सांगतं याच कारणामुळं योसेफाला त्यांनी खड्ड्यामध्ये टाकलं. नंतर आम्ही पाहतो योसेफाला त्यांनी 20 रुपयांना विकलं आणि बापाला जाऊन सांगितलं की हिंस्र पशूनं जंगलामध्ये योसेफाला मारून टाकलं, आणि योसेफाचा झगा त्यांनी रक्तामध्ये बुचकाळून आपल्या बापाकडे आणून दिला. बायबल आम्हाला सांगतं याकोब योसेफाबद्दल अनेक दिवस शोक करत राहिला, कारण योसेफ हा त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. आणि बायबल आम्हाला सांगतं या योसेफाच्या भावांनी 20 रुपयांना त्याला विकून दिलं. वचनामध्ये आम्ही पाहतो ज्यावेळेस योसेफाला विकलं, योसेफ पोटिफराच्या घरामध्ये काम करत होता. पोटिफराच्या घरातून तो बायबल आम्हाला सांगतं वचनामध्ये तो जेलमध्ये गेला, जेलमधून राजमहालामध्ये गेला. आणि आता 42 अध्यायामध्ये आम्ही पाहतो त्या काळामध्ये मोठा दुष्काळ त्या देशामध्ये पडला.
आणि दुष्काळ देशामध्ये पडल्यामुळं योसेपाकडं मिस्र देशामध्ये त्याचे भाऊ धान्य आणायला आले. बायबल आम्हाला सांगतो योसेपानं आपल्या भावांना ओळखलं, पण योसेपानं आपल्या भावासमोर काय अट ठेवली? तुमच्यातल्या कुणाला तरी एकाला इथं ठेवा आणि जो तुमचा भाऊ घरी बाकी आहे त्याला काय करा, घेऊन या. आता योसेपाच्या भावांना वाटलं आम्ही जाऊ, पैसे देऊन धान्य विकत आणू आणि आम्ही या दुष्काळामध्ये चांगले राहू. पण योसेफ त्या देशाचा अधिकारी आहे, योसेफ त्या देशाचा प्रांताधिकारी आहे आणि योसेफाने त्यांना सांगितलं जर तुम्ही खरे आहात एकाला इथं बंदीगृहात ठेवा, बाकीचे धान्य घेऊन जा आणि तुमच्या त्या दुसऱ्या भावाला घेऊन या, म्हणजे तुम्ही खरे आहात का हे राहात हे मला समजेल. आणि 42 वचनामध्ये 42 अध्यायामध्ये या 23-24 वचनामध्ये आम्ही ऐकतो योसेफाचे भाऊ काय म्हणत आहे. वचनामध्ये वाचा, परत एकदा वाचा. हा ऐका काय म्हणतं बायबल, वाचा 23 आणि 24 वचन. हा योसेफाचे व त्याचे भाषण दुभाषा तर्फे चालले होते, हा. म्हणून आपण बोललो ते त्याला समजले असेल हा. असे त्यास वाटले हा. नाही. तो त्याच्यापासून एका बाजूस जाऊन रडला, हा. मग परत जाऊन तो त्याच्याशी बोलू लागला. 21 वचन वाचा. हा ऐका काय म्हणतं बायबल. मग ते एकमेकास म्हणाले आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी असता हा. व आपण त्याचे दुःख पाहिले असताही हा. त्याचे ऐकले नाही. काय लिहिलंय? आपण आपल्या भावाचे अपराधी असता त्याचं दुःख पाहून देखील आपण काहीच केलं नाही. बघा योसेफाच्या भावांसमोर एक मोठं संकट आलंय, एक मोठी समस्या आली की आता एका भावाला ठेवायचं, बाकीच्यांनी जायचं, दुसऱ्या भावाला घेऊन यायचं आणि हा राजा काय करेल माहिती नाही, हा आमच्या भावाला बंदीशाळेमध्ये किती दिवस ठेवील माहिती नाही, त्याची सुटका होईल का नाही माहिती नाही. आणि एका मोठ्या पेचामध्ये योसेफाचे भाऊ अटकले. का माहिती का? बायबल आम्हाला सांगतो कधी कधी देव आमच्या जीवनामध्ये समस्या पाठवतो किंवा आम्हाला परीक्षेमध्ये टाकतो. कारण काय माहिती का? कारण आमच्या हृदयातून काय बाहेर पडावं माहिती का? पश्चाताप बाहेर पडावा. योनाचं पुस्तक ज्यावेळेस आम्ही काढतो 3रा अध्याय आणि बायबल आम्हाला सांगतो योनाला देवाचं वचन प्राप्त झालं, निनवे शहरामध्ये जा आणि निनवेतल्या लोकांना सांग तुमचं पाप वाढलंय, 40 दिवसांचा अवकाश आहे, निनवे धुळीस मिळणार आहे. आणि बायबल मध्ये आम्ही वाचतो ज्यावेळेस योनाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 10वं वचन जर आम्ही वाचलं, ऐकूया काय म्हणतं बायबल. ऐका योनाचं पुस्तक 3रा अध्याय 10वं वचन ऐका काय म्हणतं बायबल. देवाने त्याचे वर्तन पाहिले, देवानं त्यांचं वर्तन पाहिलं, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत, कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले तेव्हा त्याच्यावर अरिष्ट आणील असे तो जो म्हणला होता त्याविषयी तो अनुताप पावला. बघा बायबल आम्हाला सांगतो या ठिकाणी देव निनवेचा नाश करणार होता. का नाश करणार होता? कारण निनवेमध्ये पाप वाढलं होतं, निनवेमध्ये जात जुलूम वाढला होता आणि निनवेच्या लोकांनी देवाच्या विरुद्ध पाप केलं होतं. देवानं योनाला सांगितलं जा निनवेतल्या लोकांना सांग. बायबल आम्हाला सांगतो योना निनवेला जायला घाबरला आणि तार्शीसला गेला, पण देवानं त्याला निनवेला आणलं आणि योना निनवेमध्ये फिरला आणि निनवेमध्ये सांगितलं त्यांनी 40 दिवसांचा अवकाश आहे आणि निनवे काय होणार आहे? धुळीस मिळणार आहे. ज्यावेळेस आम्ही योनाचं पुस्तक 3रा अध्याय 1 पासून पुढे ज्यावेळेस आम्ही वाचतो त्या ठिकाणची ती गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. ज्यावेळेस निनवेच्या राजाच्या कानावर हे वर्तमान गेलं, निनवेच्या राजानं फरमान काढलं लहान थोर व्यक्तीपासून पशुपर्यंत कुणी काही खायचं नाही, प्यायचं नाही, चाखायचं नाही, आपण 3 दिवस उपवास करू आणि न जाणो देव आम्हाला या सगळ्यातून वाचवील. आणि बायबल आम्हाला सांगतं 10व्या वचनामध्ये देवानं पाहिलं निनवे आपल्या पापापासून दूर झाली, निनवेने आपल्या पापाबद्दल पश्चाताप केलाय, आपल्या कुमार्गापासून ते वळालेत. आणि बायबल आम्हाला सांगतो देवानं सांगितलं, देव वचनामध्ये आम्ही पाहतो तो म्हणाला होता त्याविषयी त्याला अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावरती आणलं नाही. निनवेतल्या लोकांनी पश्चाताप केला आणि पश्चाताप केल्यामुळं बायबल आम्हाला सांगतं निनवेचा बचाव झाला. लक्षात ठेवा कधी कधी आमच्या जीवनामध्ये संकट काय येतात,
कधी कधी आमच्या जीवनामध्ये समस्या काय येतात, कधी कधी आमच्या जीवनामध्ये परीक्षा काय येतात, याचं महत्वाचं कारण आहे देवाची इच्छा आहे आम्हा कुणाचाही नाश होऊ नये. देवाची इच्छा आहे आम्ही कुणीही त्या दलदलीमध्ये, त्या अंधळ्या कोठडीमध्ये जाऊ नये, तर आम्ही प्रत्येकानं पश्चाताप करावा आणि पश्चाताप रूपी यज्ञ परमेश्वरासमोर आम्ही अर्पण करावा. निनवेतल्या लोकांनी पश्चाताप केला आणि देवानं त्यांचा बचाव केला. आज मला तुम्हाला सांगू द्या, या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला जर आज आम्ही खऱ्या मनापासून पश्चाताप करायला तयार असू ना, देव आमचा बचाव करायला तयार आहे. आमेन म्हणाल का हो? हालेलुया, हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं जक्कय त्यानं पश्चाताप केला, देवाने त्याचं काय केलं? तारण केलं. दुःख काय येतात, संकट काय येतात, कारण देवाची इच्छा आहे आमचा नाश होऊ नये. योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय 16 वचनामध्ये असलेले, देवानं जगावर प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र पाठवला का? कुणाचाही नाश होऊ नये, तर आम्हाला कोणतं जीवन प्राप्त व्हावं? लक्षात ठेवा, पाप करायला खूप गोड वाटतं, चुका करायला खूप गोड वाटतात. आणि मग लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही पाप करतो, चुका करतो, देवाच्या विरुद्ध करतो, आमच्या मनाने चालतो, त्यावेळेस आम्हाला कुणी सांगायला लागलं ना, आम्ही म्हणतो त्याला काय अक्कल आहे, त्याला काय समजतं. आम्ही लोकांना काय करतो, त्याला काय अक्कल आहे, त्याला काय समजते, त्याला काय बोलते, मी करतोय ते योग्य आहे. कारण इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला जर आम्ही विचारलं ना तुम्ही कुठं चुकता, ते म्हणतो मी कुठं चुकत नाही. तुम्ही जगामधल्या लोकांना जाऊन विचारा तुम्ही पाप करता का, ते म्हणते नाही ना बाबा चांगले आहेत आम्ही. भले का त्यांनी 4 मर्डर केलेले असू, चोऱ्या केलेल्या असू, रोज बसून निंदा करत असू, रोज बसून चहाड्या करत असू, तरी कुणी म्हणणार नाही. दुःख काय येतं आमच्या जीवनामध्ये, परीक्षा काय येतात, देवाची इच्छा आहे आम्हाला पश्चातापरूपी अंतःकरण प्राप्त व्हावं. आणि बायबल सांगतो प्रत्येक ईश्वर प्रेरित दुःख हे पश्चातापास कारणीभूत आहे. आज माझ्या बहिणी, माझ्या भावा, मला तुला सांगायचंय, मागील दिवसामध्ये दुःखामध्ये जीवन जगत आहे, मागील दिवसांमध्ये परीक्षांमधून जात आहे. देवाची इच्छा आहे आमच्या जीवनामध्ये आम्ही पश्चाताप करावा, आणि ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करणार आहोत ना, आमचे पाप धुतले जाणार आहे, आमच्या पापांपासून आम्हाला क्षमा मिळणार आहे, आणि आमचं जीवन देवाप आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. निनवेनं पश्चाताप केला आणि निनवेचा देवबापानं काय केला? बचाव केला. बोला प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती लोकांना समजत आहे का दुःख येतं? पश्चातापास कारणीभूत व्हावं म्हणून. आज देवाची इच्छा आहे मंडळीनं पश्चाताप करावं. आज देवाची इच्छा आहे मंडळीनं आपल्या पापापासून परावृत्त व्हावं. आज देवाची इच्छा आहे आमचं पाप सोडून देऊन आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारं जीवन जगावं. पण कधी कधी आम्ही ऐकत नाही ना, मग देव आमच्या जीवनामध्ये समस्या टाकतो. कधी कधी आम्ही ऐकत नाही ना, मग देव आमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम टाकतो. कधी कधी आम्ही ऐकत नाही ना, मग आम्हाला परीक्षांमधून जावं लागतं, आणि मग आम्हाला परीक्षांमध्ये कळतं, आणि मग आम्ही गुडघ्यावर येतो, देवा मला क्षमा कर. एवढे दिवस कधीच वाटलं नाही हो योसेफाच्या भावांना, आपण भावाविरुद्ध गुन्हा केला, भाऊ कुठं आहे, काय खातोय, मेलाय का जगलाय, पोटीफराची तर काम करतोय का नाही करतोय, आजपर्यंत भावाची कधीच आठवण झाली नाही. पण आता आठवण झाली. काय म्हणतात ते? आपल्या भावाविरुद्ध आपण पाप केलं, त्याचं दुःख आपण पाहून पण आपण त्याच्याकडे काहीच केलं नाही, आणि मग त्याच्यामुळंच हे संकट आमच्यावर आलंय. लक्षात ठेवा, आम्ही चुका केल्यात ना, हे आम्हाला कधी आठवतं? चांगलं झाल्यावर नाही. ज्यावेळेस आमच्या जीवनात दुःख येतं ना, त्यावेळेस आम्हाला कळतं, अरे आम्ही ह्या चुका केल्या होत्या आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये हे घडलं. बोला प्रेज द लॉर्ड, हालेलुया. झालंय का असं तुम्हाला कधी? लक्षात ठेवा, देवाची इच्छा आहे आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्ही पश्चाताप करावा. प्रत्येक ईश्वर प्रेरित दुःख हे पश्चातापास कारणीभूत आहे. पहिली गोष्ट, आमच्या जीवनात दुःख काय येतात, आमच्या जीवनात समस्या काय येतात, आमच्या जीवनामध्ये परीक्षांचा सामना आम्हाला का करावा लागतो? पहिलं कारण आहे देवाची इच्छा आहे आम्ही काय करावं? पश्चाताप करावं. पश्चातापास कारण व्हावं, आम्हाला जाणीव व्हावी आम्ही कुठं चुकलोय. कधी कधी आम्हाला जाणीवच होत नाही, कधी कधी आम्हाला कळतच नाही आम्ही कुठं चुकतोय. राजाला वाटतं मी सगळं व्यवस्थितच करत आहे, कारण राजाला सांगणारा कोणी नसतो, आणि मग राजा स्वतःच्या मनानं करत राहतो नाही का. आणि मग ज्यावेळेस त्याचं राज्य हरतं, ज्यावेळेस त्याच्या जीवनात दुःख येतात, ज्यावेळेस त्याला पकडून नेण्यात येतो, आणि मग त्याला कळतं अरे आपण इथं चुकलो, आपण लोकांचं ऐकायला पाहिजे, आणि मग तो पश्चाताप करतो नाही का. लक्षात ठेवा, पहिली गोष्ट देवाचं वचन सांगत आहे का दुःख आलं? कारण देवाची इच्छा आहे आम्हाला पश्चातापास कारण व्हावं. आज आनंद माना, देवाची इच्छा आहे तुमचा नाश होऊ नये, तर पश्चाताप करून तुमचं तारण व्हावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दुःख काय? पहिली गोष्ट पश्चातापास कारण व्हावं म्हणून. दुसरी गोष्ट,
पहिलं शमूलाचं पुस्तक याचा 17वा अध्याय, पहिलं शमूलाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 34 पासून तर 37 पर्यंत ऐकूया आपण काय म्हणतोय बायबल. हा ऐका, पहिलं शमूलाचं पुस्तक याचा 17 अध्याय आणि 34 पासून तर 37 पर्यंत वाचा. दावीद शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे आपला दास आपल्या बापाची शेरड मेंढर राखीत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारिले आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडवलं. पुढं मजवर त्यानं झडप घातली तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून काय केलं. हा पुढं आपल्या दासानं त्या सिंहास व अस्वलास काय केलं. हा पुढं हा बेसुनत पलिष्टी ह्या दोहोपैकी कशासारखा ठरेल. ही गोष्ट आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दावीद गोल्याथाचा काय करतो, वध करतो. पण दावीद गोल्याथाचा वध करण्यापूर्वी दाविदाच्या जीवनामध्ये 2 संघर्ष झाले. पहिला संघर्ष अस्वल आलं, दुसरा संघर्ष सिंह आला. आणि दावीद आपल्या बापाची मेंढर राखत असताना बायबल आम्हाला सांगतं दाविदानं अस्वलाच्या आणि सिंहाच्या तावडीमधून त्या मेंढरांना काय केलं, सोडून आणलं. नीट आहे का, महत्वाची गोष्ट मला काय सांगायची. दावीद म्हणतो या दोघांपैकी एकासारखा हा पलिष्ठी असेल आणि मी पलिष्ठ्याचा काय करतो, वध करतो. सगळे इस्रायल लोक घाबरलेले आहेत, शौल राजा घाबरलेला आहे, सगळ्या इस्रायलातले योद्धे घाबरलेले आहेत. कारण बायबल आम्हाला सांगतो गोल्याथ हा बलाढ्य आहे, त्याची उंची त्याची लांबी सगळं बायबल मध्ये आम्ही पाहतो तो बलाढ्य आहे. सगळे लोक घाबरून गेलेत. पण दावीद त्या ठिकाणी आला आणि दावीद त्या ठिकाणी काय म्हणतो, मी त्याच्या संगती लढतो. आणि 37 वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं, आधी शौलाला वाटलं हा मुलगा काय मारणार आहे गोल्याथाला, पण नंतर शौल म्हणतो जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो. आणि बायबल आम्हाला सांगतं तो दावीद गोल्याथाला मारायला गेला आणि बायबल आम्हाला सांगतं त्यानं गोफणीमध्ये दगड टाकला, फिरवला, जसा टाकला बायबल आम्हाला सांगतं त्या गोल्याथाच्या कपाळात जाऊन लागला, गोल्याथ खाली पडला आणि त्याच्याच तलवारीनं त्या दाविदानं गोल्याथाचा वध केला. मला काय सांगायचं आहे, दुःख काय येतात. आता ज्यावेळेस पहिल्या वेळेस सिंह आला असेल त्यावेळेस दावीद घाबरून गेला असेल, अरे सिंह आला. कारण सिंह काय कुत्रा नाहीये, सिंह काय बकरी नाहीये, सिंह काही शेळी नाहीये. काय नंतर म्हणून बरं झालं आला, आज मी तुला मारतो बरं का. अस्वल काय छोटा प्राणी नाहीये, कारण अस्वल माणसाला फाडून खातो, अस्वल माणसाला फाडतो. मागच्या काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस आम्ही चिखलदऱ्याला गेलो होतो त्या ठिकाणी आम्हाला कळलं त्या अस्वलाने अनेक माणसांना फाडलं. साधी गोष्ट नाही, मजाक गोष्ट नाही. आता दावीद आपल्या बापाची मेंढर जंगलामध्ये राखत आहे आणि जंगलामध्ये राखत असताना एकदा त्याच्यावर सिंह चालून आला, म्हणजे समस्या चालून आली. एकदा अस्वल चालून आलं, अडचण चालून आली. पण बायबल आम्हाला सांगतं या दोन्ही समस्यांमध्ये दाविदानं सिंहाला पण हरवलं, दाविदानं अस्वलाला पण हरवलं आणि आता दाविदानं गोल्याथाला पण हरवलं. लक्षात ठेवा, कधी कधी देव आमच्या जीवनामध्ये परीक्षा टाकतो, दुःख टाकतो, समस्या आमच्या जीवनामध्ये येऊ देतो, समस्याला आमच्या जीवनामध्ये आलो करतो. याचं कारण आहे की आता छोट्या छोट्या समस्यांना आम्ही हरवणार आहोत ना, उद्या मोठी समस्या, उद्या मोठा गोल्याथ येशूच्या नावात आमच्याद्वारे हरणार आहे. कुणीतरी आमेन म्हणतंय का. हालेलुया. इथं 10वीचेच पेपर पास व्हायला आम्ही म्हणतो आम्हाला डॉक्टरेट डिग्री पाहिजे. बोला प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवा मला आशीर्वादित कर. अनेक लोकांची मी प्रार्थना ऐकली, देवा योसेफाला तू ठेवलं राजमहालामध्ये, मला पण ठेव राजमहालामध्ये. अनेक लोक म्हणतात प्रभू मी पण दाविदासारखा आहे, मला कुणी जुमानीत नाही, माझे घरचे मला किंमत देत नाही, माझी बायको मला किंमत देत नाही, माझी लेकरं मला किंमत देत नाही. देवा दाविदाप्रमाणे मला उंच कर. दाविदाप्रमाणे ते उंच करीलो. पण ज्या समस्या आहेत ना, ज्या परीक्षा आहेत ना, त्याच्यामध्ये आम्हाला पास व्हावं लागणार आहे. देव नक्कीच आम्हाला तिथे घेऊन जाणार आहे. हालेलुया. परीक्षांपासून पळणाऱ्या लोकांना देव आशीर्वादित करत नाही, परीक्षांमध्ये रडणाऱ्या लोकांना देव आशीर्वादित करत नाही. आमेन म्हणाल का हो. माझा राग येऊ द्या. दावीद आधी त्यानं सिंहाला पण मारलं, अस्वलाला पण
ऑलरेडी ट्रेनिंग झाली, हळू 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 देवाने त्याची ट्रेनिंग केली. आधी अस्वल मारलं, मग मनामध्ये धाडस आलं. आता सिंह आला, सिंह मारला, अजून मनामध्ये धाडस आलं. आता दावीद जाऊन काय म्हणतो, अरे राजा, याला काय घाबरायचंय, मी एकदा सिंहाला मारलं, मी एकदा अस्वलाला मारलं, या दोघांपैकी हा एक ठरेल, मी जातो. सगळे इस्रायलाचे बायबल आम्हाला सांगतो योद्धे घाबरून गेले. पण बायबल सांगतं दावीद, ज्याला अजून दाढी पण आली नाही, जो सुकुमार आहे, बायबल आम्हाला सांगतो जो छोटासा आहे, ज्याला युद्धाचे कपडे देखील त्या ठिकाणी झेपवत नाही, असा दावीद जाऊन त्या गोल्यातासमोर उभा राहतो. आणि मग गोल्यात काय म्हटला, मी काय कुत्रा आहे का? गोल्यात काय म्हटला, मी काय? दावीदानं कुत्रा आहे म्हटल्यानंतर काय घेतलं मारायला? काय घेतलं मारायला? कारण कुत्रा मारायला लय मोठी गोष्ट नको. कुत्रा आल्यावर आम्ही काय करतो, लगेच दगड उचलतो नाही का? दावीदानं दगड घेतला, गोफणीत टाकला, जसा फिरवला तो जाऊन त्याच्या कपाळाला लागला, तो गोल्यात खाली पडला. दावीदानं जाऊन त्याच्याच तलवारीने त्याला मारून टाकलं. आज मला तुम्हाला सांगू द्या, आमच्या जीवनामध्ये समस्या काय येतात, आमच्या जीवनामध्ये अडचणी काय येतात, आमच्या जीवनामध्ये परीक्षा काय येतात, कारण देवाला आम्हाला सामर्थ्य द्यायचंय, देवाला आम्हाला अभिषेक द्यायचा आहे, देवाला आम्हाला दाखवायचंय. आज या छोट्या छोट्या समस्यांवर ज्यावेळेस आम्ही विजय देणार आहोत ना, मोठ्या मोठ्या समस्यांवर विजय देण्यासाठी देव आम्हाला समर्थ असणार आहे, देव आमची मदत करणार आहे, देव आमचा सांभाळ करणार आहे. मग आमच्या समोर गोल्यात असो, आमच्या समोर सिंह असो, आमच्या अस्वल असो, आम्ही घाबरणार नाही. का? कारण देव या परीक्षांमध्ये आम्हाला विजय देणार आहे. आम्ही म्हणतोय का कोणीतरी? घाबरून जाऊ नका प्रियांनो. समस्याला, परीक्षांना, अडचणींना, प्रॉब्लेमला घाबरून जाऊ नका. ट्रेनिंग पिरियड चालू आहे तुमचा. आम्ही म्हणाल का हो? देवानं दावीदाला जंगलामध्ये ठेवलं, त्याचा ट्रेनिंग पिरियड चालू होता. देवाने एक एक प्राणी पाठवला, सिंह पाठवला, अस्वल पाठवलं. आधी ट्रेनिंग केली देवबापानं त्याची, आणि मग ट्रेनिंग मध्ये पास झाल्यानंतर देवानं त्याला आता युद्धामध्ये उतरवलं, आणि युद्धात गेला. ट्रेनिंग चांगली झाल्यामुळं युद्ध चांगलं झालं, आणि दावीद इस्रायल लोकांचा राजा झाला. आणि लोकांनी काय म्हटलं माहितीये का? शौलानं हजारो वधिले, दाविदानं लाखो वधिले. दाविदाच्या परमेश्वराचा काय असो, जय जयकार असो. आज मला काय सांगायचं नीट ऐका. समस्या काय येतात माहिती का? अडचणी काय येतात माहिती का? देवाला तुम्हाला सामर्थ्य तर द्यायचंय, पण देवाला तुमचं नाव मोठं करायचंय. कुणीतरी आमेन म्हणतंय का? हालेलुया. देवानं दाविदाचं नाव काय केलं? मोठं केलं. देवानं दाविदाच्या द्वारे आपलं सामर्थ्य प्रगट केलं. आज देवाला तुमच्याद्वारे आपलं सामर्थ्य प्रगट करायचंय. आज देवाला तुमच्या नावाला मोठं करायचंय, कारण आम्हाला मोठं करणारा, आम्हाला आशीर्वादित करणारा फक्त आणि फक्त आमचा स्वर्गीय परमेश्वरच आहे. आमेन म्हणाल का हो? हालेलुया. दुसरी गोष्ट, का समस्या येतात, का परीक्षा येतात? कारण देवाला आम्हाला सामर्थ्य द्यायचंय, देवाला आम्हाला त्या ठिकाणी तयार करायचंय, देवाला आम्हाला आमच्या नावाला मोठं करायचंय. आज मोठं व्हायचंय ना, समस्यांमध्ये घाबरून जाऊ नका, परीक्षांमध्ये घाबरून जाऊ नका, रडू नका. देवाबरोबर उभे राहा. देव तुमच्या समस्येमध्ये तुम्हाला विजय देणार आहे. कुणीतरी आमेन म्हणतंय का? तिसरी गोष्ट वाचूया आपण. उत्पत्तीचं पुस्तक याचा 50वा अध्याय आणि 19 आणि 20 वचन ऐका. उत्पत्तीचं पुस्तक याचा 50वा अध्याय 19 आणि 20 वचन ऐका. योसेफ त्यास म्हणाला, भिवू नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे, मी का देवाच्या ठिकाणी आहे. तुम्ही माझे वाईट योजिले, हा, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. तर आता भिवू नका, मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन. या प्रकारे त्याने त्याच्याशी समतेने बोलून त्यांचे समाधान केले. बघा, बायबल मध्ये आम्ही वाचतो, योसेफ आपल्या भावांना म्हणत आहे दुःख करू नका. योसेफ आपल्या भावांना म्हणत आहे आता झालेल्या गोष्टींबद्दल आठवण करू नका. उत्पत्तीचं पुस्तक याचा 50वा अध्याय आणि या 50 अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही देवाचं पवित्र वचन वाचतो, 19 आणि 20 वचन मी तुमच्यासाठी परत एकदा वाचतो. काय लिहिलंय बायबल मध्ये? योसेफ त्यांना म्हणाला, भिवू नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे. तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवानं ते चांगल्यासाठीच योजले होते. बघा, योसेफाला देवानं दर्शन दिलं. उत्पत्तीचं पुस्तक 37 अध्यायामध्ये आम्ही पाहतो, देवानं योसेफाला दर्शन दिलं. चंद्र, सूर्य, ताऱ्यांनी योसेफाला नमन केलं. सगळ्या पेंढ्यांनी योसेफाच्या पेंडीला नमन केलं. आणि मग त्याचे भाऊ त्याच्याबद्दल नफरत करायला लागले, त्याचे भाऊ त्याचा तिरस्कार करायला लागले, त्याचे भाऊ त्याला नावं ठेवायला लागले.
नीट आहे का? काळजीपूर्वक. योसेफाला दुःखाचा सामना करावा लागला, योसेफाला तिरस्काराचा सामना करावा लागला. बायबलमध्ये लिहिले, एक बापाचा लाडका मुलगा, ज्याचे लाड बाप करत आहे, अशा मुलाला त्यांनी एका मोकळ्या कोरड्या खाड्यामध्ये टाकलं. कोरड्या खड्ड्यामध्ये पडल्यानंतर त्या खड्ड्यातले दगड त्याला रुतले असतील, दुःख झालं असेल, रक्त बाहेर पडलं असेल. जो मुलगा कायम आणि कायम आईबापांच्या जवळ राहत आहे, जो मुलगा कायम आणि कायम आईबापांच्या संगतीमध्ये राहत आहे, आईबापांच्या उपस्थितीमध्ये राहते, या मुलाला त्यांनी 20 रुपयांना विकलं. मुलगा एकटा पडला, एकटा असून तो रडत असेल, एकटेपणामध्ये त्याला करमत नसेल, पण बायबल आम्हाला सांगता हा योसेफ या दुःखामध्ये दुःख सहन करत. पोटिफराला जाऊन त्याला विकण्यात आलं. पोटिफराच्या इथं त्यानं चांगलं काम केलं, पोटिफराच्या इथं त्यानं उत्तमातलं उत्तम काम केलं. पोटिफरानं पण पाहिलं, अरे याच्या बरोबर देव आहे आणि जो काही हाती घेतो ते सिद्धीत जातं. पोटिफराला देवबापानं या व्यक्तीच्या द्वारे, या योसेफाच्या द्वारे आशीर्वादित केलं. पण तिथं पण पोटिफराच्या पत्नीने त्याच्यावर नजर ठेवली. बायबल आम्हाला सांगतो योसेफ दुःखामध्ये आहे, त्या ठिकाणी त्याला प्रेम करणारं कुणी नाहीये, त्याच्या जवळचं व्यक्ती कुणी नाहीये. पोटिफराची पत्नी त्याच्याबरोबर व्यभिचार करण्याच्या विचारानं त्याच्या जवळ आली. पण योसेफ म्हणत आहे, मला कुणी पाहत नाही पण देव मला पाहत आहे, आणि मग मी देवाच्या विरुद्ध पाप कसं करू? आणि मग तो त्या पापापासून दूर पळाला. बायबल आम्हाला सांगतो कुठलीही चूक केली नसताना, कुठलेही पाप केले नसताना अनेक वर्ष त्याला जेलमध्ये राहावं लागलं, अनेक वर्ष त्याला बंदीशाळेमध्ये राहावं लागलं. बंदीशाळेमध्ये राहत असताना राजाचा इथून काही कामगार आले, त्यांच्या स्वप्नाचा अर्थ त्याने सांगितला, ते पण त्याला विसरून गेले. अरे दुःख संपायचं नावच घेत नाहीये. पहिल्यांदा भावांनी तिरस्कार केला, नंतर भावांनी खड्ड्यात टाकलं, नंतर भावांनी 20 रुपयांना विकलं, नंतर पोटिफराच्या इथं काम केलं, पोटिफरानं पण जेलमध्ये टाकलं, जेलमध्ये पण चांगलं काम करते, ते लोक पण त्याला विसरून गेले. पण एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, जर बायबलमध्ये आम्ही वाचलं स्तोत्रसंहिता 105 आणि 17-18 वचनामध्ये आम्ही जर बायबल वाचूया आपण स्तोत्रसंहिता 105 17 पासून तर 20 पर्यंत. ऐका काय लिहिलंय बायबलमध्ये. त्यांच्या पुढे त्यांच्या पुढे त्याने एक मनुष्य पाठवला. योसेफ दास म्हणून विकला गेला. त्याने त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली, त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकविले. त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनानं त्याला पारखलं. राजानं माणसं पाठवून त्याला काय केलं? हा पुढं. राष्ट्राच्या अधिपतीने त्याला मुक्त केले. त्यानं त्याला आपल्या घरचा कारभारी म्हणून नेमलं. बघा, दुःख दुःख दुःख. स्वप्न पडलं, देवानं निवडलं, तेव्हापासून दुःख सुरू झालं, तेव्हापासून परीक्षा सुरू झाल्या, तेव्हापासून समस्या सुरू झाल्या. घरचे तिरस्कार करायला लागले, घरच्यांनी खड्ड्यात टाकलं, 20 रुपयांना विकलं. पोटिफराचं तर चांगलं काम केलं, त्याने जेलमध्ये टाकलं, जेलमध्ये स्वप्नाचा अर्थ सांगितला, ते पण विसरून गेले. पण एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, या सगळ्या गोष्टींमध्ये योसेफाचा ट्रेनिंग पिरियड चालू होता. योसेफ दुःख सहन करत होता, योसेफ परीक्षांमध्ये परीक्षा पास होत होता. बायबल आम्हाला सांगतो देव योसेफाला आपल्या वचनानं पारखत होता. आणि ज्यावेळेस योसेफाची पारखणी पूर्ण झाली, ज्यावेळेस योसेफाला देवानं पारखलं, वचन आम्हाला सांगतं राजानं माणसे पाठवून त्याला बोलवून आणलं आणि आपल्या राज्याचा अधिपती म्हणून त्याला नेमलं. आणि उत्पत्ती 42 मध्ये जर तुम्ही वाचाल तर फारो त्याला काय म्हणतो माहिती का? मी फक्त नावापुरता मोठा, माझ्यापेक्षा तू मोठा. तू जे बोलशील ते माझी प्रजा ऐकील, तू जे म्हणशील ते माझी प्रजा ऐकील, फक्त मी नावापुरता मोठा. आता इथून पुढे तू जे बोलशील ते माझ्या राज्यामध्ये घडणार आहे. आज एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, परीक्षा काय आहेत, संकट काय आहेत, अडचणी काय आहेत, देवाला तुम्हाला एका उंच ठिकाणी ठेवायचंय, देवाला तुमचं नाव मोठं करायचंय. देवानं योसेफाला त्या मेंढपाळाच्या घरामधून उचललं आणि बायबल आम्हाला सांगतो मिस्राच्या राजमहालामध्ये नेऊन ठेवलं. मिस्राचा अधिकारी, मिस्राचा पंतप्रधान देवबापाने केलं. आज इथं बसलेल्या प्रत्येक भावाला बहिणीला मला सांगायचंय, आज दुःखामध्ये, परीक्षांमध्ये, संकटांमध्ये काळजी करू नको. देवा सांगते विश्वास योग्य राहा. देव एक दिवशी तुला उंच ठिकाणी ठेवणार आहे. देव त्या राजमहालामध्ये तुला घेऊन जाणार आहे. देव तुला आशीर्वादित करणार आहे. मोठा अधिकार देव तुझ्या हातामध्ये देणार आहे. हालेलुया, हालेलुया, बोला प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजत मी काय सांगत आहे? योसेफाला दुःख भोगावे लागले हो. पाठीमागे शेवटपर्यंत आवाज येतो ना माझा?
योसेफाला दुःख भोगावे लागले हो, योसेफाला त्रासामधून जावं लागलं हो, योसेफाला परीक्षांमधून जावं लागलं हो. पण आज एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या. मी शुक्रवारी पण सांगितलं, ज्यावेळेस देव आमचं दुःख आम्हाला विसरायला लावतो, ज्यावेळेस देव आमच्या दुःखाकडे पाहतो, ज्यावेळेस देव आमच्या परीक्षेकडे पाहतो, ज्यावेळेस देव आमच्या विश्वासयोग्यतेकडे पाहतो, त्यावेळेस देव आमच्यासाठी एक मोठं ठिकाण ठेवतो आणि ते आमची वाट पाहत आहे. फक्त आणि फक्त परीक्षांमध्ये आम्हाला देवाबरोबर राहणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. देवानं योसेफाला डायरेक्ट कुठं ठेवलं माहिती का? मिस्राच्या राजवाड्यामध्ये. मिस्राचा पंतप्रधान देवबापाने त्याला केलं. लक्षात ठेवा, आज तुमची परीक्षा होते ना, आज तुम्ही संकटांमधून जात आहात ना, आज मृत्यूछायेच्या दरीतून तुम्ही जात आहात ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या बरोबर कोणी नाही आहे. तुमचे नातेवाईक तुमच्या बरोबर नसतील, तुमचे मित्र तुमच्या बरोबर नसेल, तुमचा नवरा तुमच्या बरोबर नसेल, तुमची बायको तुमच्या बरोबर नसेल, पण दावीद म्हणतो, मृत्यूछायेच्या दरीतून जात असलो तरी मी कसल्या रिष्टाला भिणार नाही, कारण देव माझ्या बरोबर आहे. योसेफाबरोबर त्याचं परिवार नव्हतं, पण देव त्याच्या बरोबर होता. आणि तुमच्या समस्येत ज्यावेळेस देव तुमच्या बरोबर असणार आहे, या समस्यातून बाहेर काढून देव एका उंच ठिकाणी तुम्हाला प्रस्थापित करणार आहे. कोणीतरी आम्ही म्हणतोय का? हालेलुया, हालेलुया. देवाला त्याच्या लोकांना उंच ठिकाणी ठेवायला आवडतं. आमीन म्हणाल का? आपल्या शेजारच्याला म्हणा, देवाला त्याच्या लोकांना उंच ठिकाणी ठेवायला आवडतं. बायबल आम्हाला सांगतं, देव आम्हाला शेपूट नाही, आम्हाला काय करणारा परमेश्वर आहे? मस्तक. शेपूट काय करतं? लुडबुड. तुम्ही पहा, कुत्र्याचं शेपूट, कुत्र्याजवळ ते लुडबुड चालूच असते त्याची, नाही का? आम्हाला लुडबुड करणारे लोक नाही बनवत देव. आम्ही म्हणाल का? शेजारच्याला मला लुडबुड बंद कर. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजत आहे मी काय सांगत आहे? घाम येतोय मलाही माहिती, मलाही खूप आहे, गरमी होते मलाही माहिती आहे, पण आजचं वचन जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं ना, मी तुम्हाला सांगतो, देवबाप योसेफाप्रमाणे उंच ठिकाणी तुम्हाला ठेवणार आहे. तो राजमहाल, तो मोठा अधिकार तुमची वाट पाहत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवानं मला शेपूट नाही, सर्वजण म्हणूया, देवानं मला शेपूट नाही, मस्तक बनवलंय. काय बनवलंय? देवानं योसेफाला काय केलं? मिस्राचा अधिकारी. मिस्राचा, हा नाही, मिस्राचा सिक्युरिटी गार्ड. काय लिहिलं बायबल मध्ये? मिस्राचा. कारण लक्षात ठेवा, देव लुडबुड करणारे काम आम्हाला देत नाही. आम्ही म्हणाल गो, देवाची लोक लुडबुड करणारे नसतात, देवाची लोक अधिकार गाजवणारे असतात. आम्ही म्हणा, हालेलुया. आम्ही लुडबुड नाही करणार, आम्ही अधिकार गाजवणार आहोत. आम्ही म्हणाल का? अधिकार गाजवायचा आहे ना हो. किती लोकांना वाटतं मला अधिकार गाजवायचा? किती लोकांना वाटतं देवाने मला उंच ठिकाणी ठेवावं? किती लोकांना वाटतं देवानं मला माझ्या पदोन्नतीवर करावं? काय हो, कधी मिळणार आहे पदोन्नती? कधी देवबाप आम्हाला उंच ठिकाणी ठेवणार आहे? कधी तो राजमहाल आमच्या जीवनामध्ये येणार आहे? ज्या वेळेस आम्ही दुःखांमध्ये न रडता दुःखांमध्ये देवाबरोबर चालणार आहोत. वाचूया आपण एक वचन, उत्पत्तीचं पुस्तक, याचा 39 अध्याय 23 वचन. उत्पत्ती 39:3 आणि 23. उत्पत्तीचं पुस्तक 39:3 आणि 23. ऐका काय म्हणतोय बायबल. हा, परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने, परमेश्वर त्याच्या बरोबर असल्या कारणानं जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो, त्यास परमेश्वर यश देतो, असे त्याच्या धन्याला दिसून आले. असे त्याच्या धन्याला दिसून आले. आहे का? हा, योसेफावर त्याची कृपा दृष्टी झाली. बघा, योसेफ कुणाच्या घरी आहे? पोटिफाराच्या. कुणाच्या घरी आहे? पोटिफाराच्या घरी. योसेफा बरोबर कोण आहे? कोण आहे योसेफा बरोबर? काय लिहिलं बायबल मध्ये? योसेफा बरोबर कोण आहे? देव आहे. असं कुणी पाहिलं? पोटिफार. योसेफ पोटिफाराच्या इथं एक कामगार म्हणून काम करत आहे, तरी देव त्याच्या बरोबर आहे. पुढे 23 वचनामध्ये तुम्ही पाहिलं, बंदिशाळेच्या अधिकाऱ्यानं पाहिलं. वाचा बरं 23 वचन. त्याच्या स्वाधीन जे काही होते, त्याच्या स्वाधीन जे काही होते, त्याकडे बंदिशाळेचा अधिकारी पाहत नसे, त्याकडे बंदिशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफा बरोबर होता. कारण परमेश्वर कुणाबरोबर होता? बोला प्रेज द लॉर्ड. तुम्ही काम करत आहात त्या ठिकाणी देव तुमच्या बरोबर आहे. आमेन म्हणा. हालेलुया. माझ्या बहिणी, तुझा अधिकारी तुला त्रास देत आहे. माझा भावा, तुझा अधिकारी तुला त्रास देते. अनेक संकटांमधून, अनेक समस्यांमधून तू जात आहे, पण काळजी करू नको, देव तुझी पोस्ट वाढवणार आहे येशूच्या नावामध्ये. आमेन म्हणाल का हो? हालेलुया. पोटिफाराची इथं काम करत आहे त्यावेळेस पण योसेफा बरोबर कोण आहे? देव आहे. बंदी शाळेमध्ये आहे त्यावेळेस पण योसेफा बरोबर कोण आहे? म्हणजे देवानं योसेफाला सोडलंय का हो? देव तुम्हाला मला सोडतो का हो? आपल्या शेजारच्याला म्हणा, देव आम्हाला कधी सोडत नाही. आता
आता तुम्हाला पाळी साहेब बार बार काय सांगत आहात? लक्षात ठेवा, कबूल करणं खूप गरजेचं आहे. कबूल करणं खूप. त्या दिवशी आम्ही एक संदेश ऐकत होतो, त्या ठिकाणी देवानं वचनाच्या द्वारे बोललं. शद्रक मेषक अबेदनगोनं राजासमोर मृत्यूसमोर हे कबूल केलं. काय कबूल केलं? सर्व समर्थ देव आम्हाला तप्त अग्नीच्या भट्टीतून, दगदगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला काय आहे? सर्व समर्थ. राजा काय म्हणतो? माझ्या हातातून सोडविल असा कोणता देव आहे? शद्रक मेषक अबेदनगो म्हणतात, राजा तुला उत्तर देण्याचं प्रयोजन आम्हाला दिसत नाही. ज्या देवाची आम्ही सेवा करतो ना, तो आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. आणि देवानं शद्रक मेषक अबेदनगोला सोडवलं. लक्षात ठेवा, तुम्ही समस्येमध्ये आहात, पण हे कबूल करा, देव माझ्या बरोबर आहे. तुमच्या समस्येतून देव तुम्हाला बाहेर काढणार आहे. आमेन म्हणाल का हो? हालेलुया. तिसरी गोष्ट, समस्या काय येतात? देवाला मला उंच ठिकाणी ठेवायचे. बोला प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कोणत्या ठिकाणी ठेवायचं? जर उंच जायचंय ना तर परीक्षा द्यावाच लागणार आहे. उंच जायचंय ना तर समस्यांमधून जावंच लागणार आहे. तुमची परखणी झालीच पाहिजे. तुम्हाला पारखलं गेलंच पाहिजे. बायबल आम्हाला सांगतो, सोनं प्युअर आहे, 24 कॅरेट आहे, 22 कॅरेट आहे, 20 कॅरेट आहे, 18 कॅरेट आहे, 16 कॅरेट आहे. हे कसं कळतं माहिती का? त्या सोन्याला अग्नीच्या भट्टीमधून जावं लागतं. बोला प्रेज द लॉर्ड. मग कळतं हे सोनं आहे का पितळ आहे का लोखंड आहे का ॲल्युमिनियम आहे. बायबलमध्ये आम्ही वाचतो, पहिलं पेत्राचं पुस्तक याचा पहिला अध्याय 7 वचनामध्ये, की सोन्याची परीक्षा अग्नीमधून होते, नाही का? आमची पण परीक्षा व्हायला पाहिजे ना. देवाला कळायला पाहिजे ना, आम्ही सोनं आहे का लोखंड आहे का पितळ आहे का ॲल्युमिनियम आहे का गंजत आहे. बोला प्रेज द लॉर्ड. आता मला एक सांगा, थोडं समोर पहा, नंतर आपण पाहूया. आता सगळ्यात महाग धातू कोणता आहे हो? सगळ्यात महाग धातू कोणता आहे? किती रुपये किलो असं म्हणूच शकत नाही. एक तोळा किती रुपयाचा आहे? किती हजाराचा आहे? किती 1 ग्रॅम 7 हजाराचा आहे. 1 तोळा म्हटलो मी. किती हजाराचा आहे एक तोळा? किती हजाराचा आहे? 70,000. 1 ग्रॅम किती हजाराचा आहे? आणि लोखंड किती रुपये किलो आहे? किती? 20 रुपये भांगारात आहे हो. चांगलं म्हणू आपण, पोलाद. लय भारीतलं भारी पोलाद जरी घेतलं ना तरी किती रुपये किलो आहे माहिती का? 100. किती रुपये किलो आहे? आता लोखंडापेक्षा अजून महाग आहे ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम पेक्षा महाग असेल पितळ. पितळापेक्षा महाग असेल चांदी. आणि चांदीपेक्षा महाग काय आहे? काय आहे? मग आम्हाला लोखंड बनायचंय का चांदी बनायचंय? कुणाच्या हातात आहे? कुणाच्या हातात आहे? कुणाच्या हातात आहे? आमच्या हातात आहे हो. बोला प्रेज द लॉर्ड. कारण सोन्याला अनेक प्रोसेस मधून जावं लागतं, अनेक भट्ट्यांमधून जावं लागतं, त्याची पारखणी होते, अनेक टेस्ट त्याला. आणि मग आम्ही म्हणतो हो 24 कॅरेट गोल्ड आहे हो. आमचा जावई ना, आमची सून ना 24 कॅरेट गोल्ड आहे. कशी? लय भांडती म्हणून, लय चांगलं खायला देते म्हणून नाही हो. आम्ही पाहतो माझ्या सुनेनं, माझ्या मुलानं कशा परिस्थितीमध्ये, माझ्या आई वडिलांनी कशा पद्धतीमध्ये, कशा दुःखामध्ये ते बाहेर आले. आणि आम्ही म्हणतो किती भारी लोक आहेत. लक्षात ठेवा, देव आम्हाला पारखतो हो. कधी देवानं योसेफाला पारखलं. आमची पारख होण्यासाठी देव आमची परीक्षा घेतो. आज आमची परखणी होणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुमची पारख होणार आहे ना, आणि देवाला ज्यावेळेस कळणार आहे ना तुम्ही सोनं आहात, लक्षात ठेवा, तो तुम्हाला उंच ठिकाणी ठेवणार येशूच्या नावात. आमेन म्हणा. हालेलुया. तिसरी गोष्ट, का आमच्या जीवनामध्ये दुःख येतात, का आमच्या जीवनामध्ये परीक्षा येतात? तर आम्हाला उंच ठिकाणी ठेवण्यासाठी आणि आमची पारख होण्यासाठी. आज ख्रिस्त तुम्हाला पारखत आहे, घाबरून जाऊ नका हो. बायबलमध्ये लिहिले, योसेफ परीक्षांमधून जरी जात होता ना, देव त्याच्या बरोबर होता. तुम्ही परीक्षांमधून जरी जात आहात ना, देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही अडचणींमधून जरी जात आहात ना, देव तुमच्या बरोबर आहे. स्वतःला एकटं समजू नका. तो सर्वसमर्थ देव, जो जगाचा निर्माण करताय, तो आजही तुमच्या बरोबर होता, कालही तुमच्या बरोबर असणार होता आणि उद्याही तुमच्या बरोबर काय असणार आहे. तो आम्हाला सोडत नाही. बायबलमध्ये इम्मानुएल त्याचं नाव, या नावाचा अर्थ आहे आम्हा बरोबर देव. आज महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, 3 गोष्टी मी सांगितल्या, अजून 3 गोष्टी, 4-5 माझ्याकडे भरपूर गोष्टी आहेत. का परीक्षा येतात, पण आम्ही वेळेअभावी आज बंद करणार आहोत. मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू द्या. परीक्षा होत आहे, परीक्षांमध्ये धीरानं राहा. अजून पुढच्या आठवड्यामध्ये अजून मी तुम्हाला शिकवणार आहे परीक्षा का होतात. अजून माझ्याकडे भरपूर पॉइंट्स आहेत, आम्ही ते ऐकणार आहोत. आणि माझा विश्वास आहे प्रत्येक पॉइंट आम्हाला आशीर्वादित करणार आहे. पहिली गोष्ट आम्ही पाहिलं, आम्हाला पश्चाताप रूपी अंतःकरण निर्माण व्हावं म्हणून.
कारण पश्चाताप करणं खूप गरजेचं आहे. मला एक सांगा महत्वाची गोष्ट, यहुदा इस्करियोतने जर पश्चाताप केला असता, देवाने त्याला क्षमा केली असती का नसती केली हो? केली असती का नसती केली? पेत्रानं येशू ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारलं, पेत्रानं येशू ख्रिस्ताला शिविश्राप दिले, पेत्रानं रागराग केला, त्या शिप्याचा कान कापला, तरी पण पेत्राच्या पापांची काय झाली? मग यहुदा इस्करियोतच्या पापांची क्षमा झाली नसती का हो? कारण बायबल आम्हाला सांगतं लूक 19 मध्ये, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायला आणि पापी लोकांना काय करायला आला? काय करायला आला? आज लोकांना पश्चाताप होत नाही. काय होतं माहिती का? पस्तावा. एका दारुड्याकडे तुम्ही जातो, रात्रीचा काय म्हणतो? आजपासून पिणार नाही. अर्धी जरी उरली असेल लगेच तुमच्या समोर फोडून टाकील. या दारूमुळे सगळं होत आहे. लगेच रात्रीची तुमच्या समोर तिचा खलबत्त्यात कुठीन, चला आजपासून माझ्या बायकोची शपथ, लेकराची शपथ, माझ्या सासूची शपथ, सासरीची शपथ, कुणाची शपथ? आख्याशा शपथ घेत. उद्यापासून मी पिणार, लगेच तिथं फोडून टाकीन लगेच. त्याच्या बायकोला माहिती असतं हे उघड नाटक आहे. बाकीच्या लोकांना वाटतं खरंच राव, फोडली ना दारू त्यांनी, एवढी महागाची होती तरी फोडली. उद्या सकाळ होते, उद्या सकाळी तो कामावर जातो आणि संध्याकाळी येताना त्याची बायको त्याची लगेच चालचलून करती, हे बेवडं कधीच नाही सुधारायचं. का बरं? कारण ते लगेच वाकडं तिकडं. त्याची बायको म्हणते काल रात्री तर रे बड्या बड्या भात आणि दाल भात खाता, काल तर रे मी दारू पिणार नाही. आजकाल लोकांचं जीवन तसं झालंय. उद्यापासून मी हे करणार नाही, परवापासून मी हे करणार नाही, तेव्हापासून मी, आज इतकं मोठं मोठं बोलता, परत उद्या जैसे. कितीही काही म्हणा, आम्हाला पस्तावा होतो पण पश्चाताप होत नाही. पश्चाताप या शब्दाचा अर्थ काय माहिती का? जक्क्याला पश्चाताप झाला आणि जक्क्यानं आपलं पाप सोडलं आणि ज्या गोष्टीमुळे पाप होतो ना त्या गोष्टीला त्यानं दूर केलं. काय म्हणतो तो माहिती का? माझं अर्ध द्रव्य मी गरिबांना देतो, जेवढं घेतलं तेवढं चौपट परत करतो. कारण त्याला माहिती होतं पैशामुळे पाप माझ्या जीवनामध्ये आलं आणि त्यानं पाप येणाऱ्या गोष्टीलाच काढून टाकलं. आज मला तुम्हाला सांगू द्या, खरं जर पश्चातापरूपी अंतःकरण तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि खऱ्या मनापासून ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप करणार आहात ना, तुमचं तारण होणार आहे, देव तुम्हाला आशीर्वाद करणार आहे. आमेन म्हणाल का हो? हालेलुया. दुसरी गोष्ट, परीक्षा का होतात? कारण देव आम्हाला तयार करतो. मोठ्या समस्यांपासून बाहेर पडण्यासाठी देव छोट्या छोट्या समस्या टाकतो, छोट्या छोट्या परीक्षांमधून आम्हाला नेतो, जेणेकरून आम्ही तयार व्हावं. आधी सिंह, नंतर अस्वल, नंतर गोल्या. देवाला माहिती होतं दाविदाला गोल्याताला हरवायचंय, म्हणून बायबल आम्हाला सांगतं ज्यावेळेस शमूएल इशाईच्या घरी गेला ना, दाविदाचे चांगले चांगले योद्धे होते मुलं, त्यानं 7 मुलांना आणलं. देव म्हणतो अरे यांना मी नाकारलंय, कारण मनुष्यासारखं देवाचं पाहणं नाही. मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, परमेश्वर अंतःकरण पाहतो. आणि मग ईशाय म्हणतो एक बाकी आहे. काय करतोय? मेंढर चारतो. त्याला बोलव, तू आल्याशिवाय मी जेवायला बसणार नाही. जसा दावीद आला, बायबल आम्हाला सांगतं शमूएलानं दावीदाचा अभिषेक केला, कारण देवानं ऑलरेडी प्लॅनिंग करून ठेवली होती की देवाला दावीदाला इस्रायलाचा राजा बनवायचे. म्हणून देवानं सिंह पाठवला, अस्वल पाठवली. या दोघा समस्यांवर दावीदानं मात केली. आता देवानं मेन विलन पाठवला, गोल्याथाला पाठवलं. देवाच्या नावामध्ये दाविदानं गोल्याथाला हरवलं आणि दावीद इस्रायलाचा राजा बनला. आज मला तुम्हाला सांगू द्या, देव तुम्हाला सामर्थ्यवान बनण्यासाठी, तुम्हाला मजबूत करण्यासाठी देव तुमच्या जीवनामध्ये परीक्षा देतो. आणि तिसरी गोष्ट, एका उंच ठिकाणी देवाला तुम्हाला ठेवायचंय. आमेन म्हणाल का हो? हालेलुया. उंच ठिकाणी जायचंय तर पायऱ्या पण चढाव्या लागणार आहे. आम्ही 10 पायऱ्या चढल्यानंतर म्हणतो नको रे बाबा लय कंबर दुखायला लागलं, नको रे बाबा लय पाय दुखायला लागले. आम्ही आधीच गळ फाटून जाऊ. हो किती उंच आहे ना, हो किती उंच आहे. आम्हाला लांबून किती भारी आहे ना, हो किती भारी ना दाविदाचं जीवन, किती भारी ना योसेफाचं जीवन. पण आम्ही त्यांच्या दुःखाकडे, त्यांच्या स्ट्रगल लाईफ कडे पाहत नाही. अरे दावीद जंगलामध्ये एकटाच आहे, कुणी त्याला किंमत देत नाही. बायबलमध्ये लिहिले ज्यावेळेस शमूएल घरी आला ना, दाविदाच्या बापानं दाविदाला बोलवलं पण नाही, म्हणजे घरामध्ये पण त्याला इज्जत नाही. पण तरी सुद्धा देवबापानं त्याला असं केलं का त्याच्या भावांना सुद्धा नंतर त्याच्या समोर झुकावं लागलं. ज्या भावांनी योसेफाला नाकारलं त्या भावांना योसेफासमोर झुकावं लागलं. का? कारण तुमच्या परीक्षांमध्ये ज्यावेळेस तुम्ही पास होता ना, तुमच्यासाठी एक मोठं बक्षीस देवानं ठेवलेलं असतं आणि ते बक्षीस येशूच्या नावात तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आज हे म्हणत बसू नका देवा कुठवर. देवाला म्हणा प्रभू मी तयार आहे. माझ्या जीवनात दुःख, समस्या, परीक्षा आल्या का मी म्हणतो आय एम रेडी. कारण दुःखात मी एकटा आहे का हो? परीक्षात मी एकटा आहे का हो? समस्येत मी एकटा आहे का हो? माझा देव माझ्या बरोबर आहे आणि माझा विश्वास आहे
प्रत्येक ईश्वर प्रेरित दुःख हे पश्चातापासाठी कारणीभूत ठरतं. देव आमच्या जीवनात समस्या आणतो का? देवाला आम्हाला सामर्थ्यवान बनवायचे. देव आमच्या जीवनात समस्या आणतो का? देवाला आम्हाला उंच ठिकाणी ठेवायचंय. या परीक्षांमध्ये स्थिर उभे राहा. देव बाप तुम्हाला उंच ठिकाणी ठेवणार आहे. आमेन.